चहा घ्या. ठेवशील ना तिला? हो संध्याकाळ झाली आता. मग काय उठायला काही हरकत नाही तिची आता. हे दुसऱ्यांचं तू कशाला ठरवतेस? तिला जर झोपायचं असेल तर झोपू दे ना थोडा वेळ. कधीतरी तिला इतकी गाढ झोपलेली पाहिलेस का तू? बाबा उठले मी आता. चहा घेणार आहेस? हो मी करू का? नको अगं तयार आहे मी आणते. खूप वेळ झोपले का हो मी बाबा? मग काय झालं? चांगलंय की कधी कधी करावा असा आराम. रात्री तुझी झोप झाली नाही का नीट? नाही म्हणजे झोप लागली पण सारखी जाग येत होती. काहीतरी विचित्र स्वप्न पडत होती. इतका विचार नको करत जाऊस बाळा. नाही म्हटलं तरी विचार थांबतात का? उलट विचार करायलाच हवा आता. काय करावं कसं करावं. पण लक्ष्मीबाई एक गोष्ट सांगू का? या विषयावर तुला वैभवशी बोलावंच लागणार आहे. बाबा नाही म्हटलं तरी नवीन कामाचं खूप टेन्शन आहे त्याला. रात्री उशीर होतो यायला. सारखे फोन येत असतात. ते मला घे चहा घे. तब्येत बरी आहे ना तुझी? नाही चांगलीच झोपली सगळं. इथे शांतता असते ना ग. आणि तुमच्या त्या चाळीत दार एकतर सताड उघडी आणि लोक उगाच येता जाता डोकावत असतात. तुम्ही दोघे इथेच येऊन राहा ना. काय हो? हे वैभवचा फोन आला होता मगाशी. कधी? तू गाढ झोपली होतीस आणि बहुतेक तुझ्या त्या फोनचा आवाज सुद्धा बारीक असेल. काय म्हणाले? नाही म्हणजे मी गेलो फोन घ्यायला पण तो उचलायच्या आधीच बंद झाला फोन. सहजच असेल ना? हो म्हणजे नाही बरेचदा फोन उचलत नाहीत करत नाही असंच ऐकते ना मी. कामात असले तर. अच्छा म्हणजे आज फार काम नसेल का? आनंद आहे. या लक्ष्मी तू आज इथेच राहणार. तू बिघडलं कुठे एक दिवस राहिलीस तर? नाही बिघडलं काहीच नाही पण नको. मग काय मुहूर्त बघून येणार आहेस? आई यांना यायला सध्या घरी उशीर होतो. निदान आल्यावर तरी गरम जेवण मिळावं असं वाटतं म्हणून नको. बरंय काहीतरी काम तरी करताय. पण कामाच्या तिथे कोणी लाड नाही करणार आहेत त्यांचे. आता कसं लोकांकडून 4 शब्द ऐकून घ्यायला लागतील.